नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरला ब्रांच बदलण्याची प्रोसेस म्हणजेच ब्रांच चेंज प्रोसेस आफ्टर फर्स्ट इयर. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी मिळालेलं ब्रांच नको असते आणि दुसऱ्या वर्षी त्यांना आपल्या पसंतीची ब्रांच घेण्याची इच्छा असते. पण हा प्रोसेस नेमका कसा असतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण की बरेच जण आता कम्प्युटर न मिळाल्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं. त्यांना आता सेकंड इयरला जाऊन ब्रांच चेंज करायची असेल तर त्यांना काय करावं लागेल आणि ही ब्रांच कधी करता येते, कशी करता येते, त्याची प्रोसेस काय आहे, सगळ्या गोष्टीबद्दलची आजची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ महत्त्वाचा त्या मुलांसाठी असणार आहे ज्या मुलांना आता हाच प्रश्न असेल की सेकंड इयरला गेल्यानंतर ब्रांच चेंज कशी करायची. तर स्टेप बाय स्टेप आपण ही प्रोसेस पाहत जाऊया. त्याच्यामध्ये पहिलं ब्रांच चेंज कधी करता येतं. ब्रांच चेंज करण्याची संधी फक्त फर्स्ट इयर नंतर मिळते. तुम्ही एकदा फर्स्ट इयर पास झाले, सेकंड इयरला गेले, त्यावेळेस तुम्ही ब्रांच चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रांच चेंज करता येत नाही. म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा करून जर आले तुम्ही आणि त्याच्यानंतर ब्रांच चेंज, तर तुम्हाला जी ब्रांच मिळाली तीच फायनल असणार आहे. DSC नंतर मिळालेली ब्रांच तुम्हाला चेंज करता येत नाही. सेक्शन 2, ब्रांच बदलायचं असेल तर काय अटी पाळाव्या लागतील. हे काही नियम आहेत का, रूल्स आहेत जे तुम्हाला ब्रांच चेंजेससाठी पाळावे लागतील. तर पहिली गोष्ट, पहिल्या वर्षी तुम्हाला एक्झाममध्ये ऑल क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट पास होणं गरजेचं आहे. कुठलाही बॅकलॉग नसावा. तर बऱ्याच कॉलेजमध्ये काय क्रायटेरिया ठेवलं जातं. मिनिमम 7.5चा CGPA असेल किंवा ॲग्रिगेट 60% असेल, असे काही त्या त्या कॉलेजनुसार एक क्रायटेरिया असतो. जर कॉलेज मध्ये जागा शिल्लक असतील तर ठीक आहे, पण जर खूप कॉम्पिटिशन असेल तर हे क्रायटेरिया बदलत जातात. जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी दिली जाते. त्यामुळे फर्स्ट इयरला ज्या टॉप स्कोरर आहेत त्यांना संधी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सेक्शन तुमची एलिजिबिलिटीमध्ये काय येते, तर पहिलं ऑल क्लिअर, नंतर कुठला बॅकलॉग म्हणजेच ऑल क्लिअर असणं, त्याच्यामध्ये CGPA चांगले असणं आणि ॲग्रिगेट चांगलं असणं फर्स्ट इयर्स, ह्या गोष्टीला आणि जितके टॉप मार्क तेवढी प्रायोरिटी जास्त. सेक्शन 3 प्रोसेस कशी असते, तर प्रोसेस कॉलेजमध्ये ब्रांच चेंज रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागतो. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ॲप्लिकेशन करावं लागेल की मला ही ब्रांच बदलून या ब्रांचला जायचं. म्हणजे तुम्ही जसं मेकॅनिकलला असाल ना, तुम्हाला कम्प्युटरला जायचं आहे, तर तसा फॉर्म तुम्हाला रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. कॉलेज मेरिट लिस्ट तयार करतं, जी फर्स्ट इयरच्या रिझल्टवर आधारित असते. सगळ्यात महत्त्वाची अट इथे आहे की हव्या असलेल्या ब्रांचमध्ये सीट रिकामी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर हवं आहे तिथं सीट रिकामी नसेल तर तुम्हाला ब्रांच चेंजसाठी रिक्वेस्ट करता येणार नाही. सुरुवात पहिली एकच गोष्ट आहे की जर कम्प्युटरचा मुलगा मेकॅनिकलला गेला असेल तर तिथं सीट रिकामी होईल. तर ब्रांच चेंजसाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणी काय ॲडमिशन कॅन्सल केलं असेल, कोण ड्रॉप लागला असेल, बऱ्याच गोष्टीमुळे जेव्हा सीट रिकाम्या होतात त्यावेळेस तुम्हाला एक चान्स मिळतो की तुम्ही त्या कंडिशनमध्ये त्या सीटसाठी अप्लाय करू शकता. ह्यासाठी तुम्हाला कॉलेजच्या अलॉटमेंट प्रोसेस थ्रू जावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला अप्रुव्हल घ्यावं लागतं. मग पुढील सेकंड इयरपासून विद्यार्थी नवीन ब्रांचमध्ये शिक्षण घेऊ शकतो. जर तुम्हाला कॉलेजने अप्रुव्हल दिलं तर तुम्हाला तिथून पुढे जाऊन दुसऱ्या ब्रांचमध्ये आपलं जे काय पुढचं शिक्षण आहे ते करता येईल. रूल्स आणि मर्यादा काय, ब्रांच चेंज प्रोसेससाठी काय मर्यादा आहेत. हा ऑप्शन फक्त एकदाच मिळतो. तुम्ही फर्स्ट इयरमधून सेकंड इयर गेल्यानंतर जी ब्रांच घेताल तीच आहे. परत तुम्हाला चेंज करायचं असेल तर मिळणार नाही. तुम्हाला जी ब्रांच मिळेल तीच आता तुमची फायनल असेल. याच्यासाठी काय अटी असतील, जर सीट रिकामी झाली तर रिझर्वेशनच्या सीट नसेल आणि ते ओपनचं सीट तुम्हाला मिळेल तर तुम्हाला रिझर्वेशनचे काही असणारे बेनिफिट पण जाऊ शकतात. हा एक पॉईंट आहे. त्याच्याबरोबर जिथं डिमांड जास्त आहे म्हणजे कम्प्युटर, IT, AIML, AIDS, ENTC सारख्या ब्रांचमध्ये तिथं तुम्ही अप्लाय केलं तर कॉम्पिटिशन खूप हाय राहणार आहे. त्यामुळे त्याचा एक विचार करा, त्याप्रमाणे पर्सेंटेज असणं ही गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर CS मध्ये 5 सीट रिकाम्या असतील आणि टॉप 10 स्टुडंटने ॲप्लिकेशन दिले तर मेरिटनुसार पहिल्या 5 स्टुडंटला CS ब्रांच मिळेल. बाकीच्यांना त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या ब्रांचमध्ये जातील किंवा मूळ ब्रांचमध्येच राहतील. सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड झालं तर तुम्ही ब्रांच चेंजसाठी एलिजिबल ठरता. नाहीतर तुम्हाला आहे तीच ब्रांच घ्यावी लागेल किंवा
दुसरी कोणती तरी ब्रांचसाठी, म्हणजे जर CS मिळत नाही तर मेकॅनिकल सिव्हिल मिळत असेल तर तुम्हाला ती पाहिजे असेल तर मिळू शकते. सो लो डिमांड ब्रांच मिळण्याची शक्यता जास्त असते. तर हा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला. तर मित्रांनो, ही होती इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरच्या ब्रांच बदलायची संपूर्ण प्रोसेस. जर तुम्हाला ब्रांच बदलायचं असेल तर पहिल्या वर्षात मेहनत करून चांगले मार्क्स मिळवणे हेच महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस सांगितलं गेलं असेल की तुम्हाला सेकंड इयरपासून ब्रांच चेंज करता येईल. पण ब्रांच चेंज करणं इतकं सोपं नाही. तुम्हाला त्याच्यासाठी फर्स्ट फर्स्ट काय पार्ट 5, 10, 20 अशा विद्यार्थ्यात यावं लागेल. तर तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल ठरतात. सो एक खूप आणि होतात ब्रांच चेंज, पण सीट रिकाम्या पण होणं गरजेचं आहे. आणि ही माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला धन्यवाद.